निचिताज मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. स्पेशल असं काय बनवायचं असेल किंवा स्पेशल पाहुणे आले तर काय बनवायचं, तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल असं शाही तुकडा. तर त्याचं साहित्य पाहूयात आपण. तर हे ब्रेड घेतलेले आहेत, हे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, आपण केशर घेतलेलं आहे, ही साखर घेतलेली आहे, दूध घेतलं आहे 500 ग्रॅम. असं हे साहित्य झालं. आता हे ब्रेड आपण छान कापून हे तळून घेणार आहोत एका पॅनमध्ये. खरपूस असे तळून घ्यायचे आहेत त्यांना. दोन्ही साईडला असे ब्राऊन गोल्डन होईपर्यंत आपण मस्तपैकी ते तळून घेऊयात. आता आपण साखरेचं सिरप बनवायला घेऊयात. अर्धा कप हे आपण साखर घेतली आहे मोजून आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याचं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही छानपैकी. हे घट्टसर नाही म्हणता येणार, पण 2 तारी पाक पण करायचा नाही आहे आपल्याला. गुलाबजामला आपण बनवतो त्या पद्धतीचं आपल्याला हे सिरप बनवायचं आहे. 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही आहे. साखर विरघळली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. असा चिपचिपा असा चिपचिपा व्हायला पाहिजे, त्या टाईपचा हा झालेला आहे. आणि गॅस आता आपण बंद करून घेऊया. आता कढई तापलेली आहे आणि आपण 1 कप म्हणजे 500 ml दूध त्यामध्ये घालून घेऊया आणि ते छानपैकी आटून घ्यायचं आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. छानपैकी ढवळून घेऊयात आणि त्यानंतर आपण क्रीम घेतलेली आहे ती घालायची आहे. ही छान अशा मिक्स करून घेऊयात आपण. त्यामुळे मिश्रण हे घट्टसर होतं. आता आपण 3 चमचे ही साखर घालून घेऊयात. ही छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर हे आपण केशर घेतले आहे, केशराच्या काड्या त्याही घालायच्या आहेत आणि छान मिक्स करायचे. आता आपण कॉर्नफ्लॉवर हे दुधामध्ये मिक्स करून त्याची स्लरी बनवली आणि मग ती आपण हळूहळू आता ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे.
गुठळ्या होता कामा नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं घालून ढवळून घ्यायचं असं. आणि छान अशी स्लरी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे. आता आपण इसेन्स घालतोय. व्हॅनिला इसेन्स घालून झालेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झालेलीच आहे आपली ही मिश्रण. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला तर आपण आता ही शाही तुकडा बनवायला घेऊयात. तर प्रथम आपण आता हे साखरेचं सिरप घालून घेऊयात. भरपूर प्रमाणात सर्वत्र ते घालून घ्यायचं आहे. छानपैकी असं सिरप घालून झालं की दुधाचं मिश्रण आपण घट्टसर केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तेही आपण असं छान घालायचं आहे सर्वत्र. मस्त असं कोटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण काजू, किशमिश, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे ते त्यावर घालून घेऊयात. त्याच्यानंतर केशर घालायचं आहे. आणि त्यानंतर परत आपण हे ब्रेड तळलेले होते ते त्याचा थर आता परत लावून घेऊयात. आणि त्यावर गरम गरम सिरप तोही छानपैकी सगळीकडे लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपण दुधाचं मिश्रण घालायचं आहे. तेही भरपूर प्रमाणात घालायचं आहे. कंजूशी करायची नाहीये त्यामध्ये. आणि त्यावर परत आपण बदामाचे काप, पिस्त्याचे काप असं सर्व केलं आहे. आणि ते आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं, फ्रीजमधून सेट करून हे 2 तासांनी बाहेर काढलेलं आहे. आणि आता आपल्या शाही तुकडा हा रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा शाही तुकडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. सुंदर. मस्त खा, हेल्दी राहा आणि अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटू आपण निकिताज मसालेमध्ये. नमस्कार.